दिसतोय को थांबा 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 थांबा. यो काय रे वांगेव. जस्ट उठलोय जस्ट 3 वाजलेत. आता पुढे काय करणार आहे काय माहित. नमस्कार माझ्या वांग्या. कसा काय विषय तर काय नाही. आज दिवसभर गुड इव्हिनिंग सगळ्यात आधी. गुड मॉर्निंग नाही गुड इव्हिनिंग. कारण की आत्ताचा उठलोय कारण की आज नाईट शिफ्ट आहे. त्यामुळं दिवसभर झोपलोय. आता 3 वाजता उठलोय. आंघोळ बिंघोळ केले. आता म्हणलं कुठंतरी चालायला जाऊ बाहेर पडू. दिवसभर घरावर झोपलोय. बेकार झोप आलेली. मग आता जाऊ कुठंतरी चालत चालत चालत. बघू आता कुठं जायचं ते. भाई कळलं का. निंजा थोडी पहाड़ों के ऊपर जंगलों के बीच बेकार वाटते भाई. यो यो निंजा थोडी सारखंच वाटते एकदम. डिंग 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 डिंग. चढायला पण अवघड. दोन्ही पाय पुढे बालिश वर. डिंग 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 डिंग. मैं हूँ निंजा हथौड़ी. खतरनाक भाई. ओए थांबे आल्या हो आल्या हो. कडक एक आता चालत चालत आपण आलोय छत्रपती शिवाजी महाराज चौक डोंबिवली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपाशी पुतळ्यापाशी काय दिसते पुतळा काय दिसतोय खतरनाक मध्ये. आणि इथं मावळे उभे आहेत. इथं एक तिकडे एक आहे त्या साईडला एक आहे. असे 3 मावळे आहेत. आणि मध्ये चौकात बरोबर घोड्यावर बसलेले आपले महाराजांना बघून ना खरंच एक वेगळंच काय ते बघू आपण येतो ताकद येते अंगात खतरनाक मध्ये. जायचं का नाही ते काहीतच फिरत बसायचंय. काहीतच व्यायाम बिम केलाय. आता बघू काय करायचंय काय नाही. का काय खायला जायचंय. खायला जायला पैसा नाही त्यामुळं बघू. बेकार बेकार इरटी गावाला ठोकला असता आता बेकार मध्ये. जाऊ दे आपण आपलं बघू. यो भाई या गार्डन मध्ये आलोय. गार्डन मध्ये झाडं पाव कुठली भारी. मुंबईमध्ये ना ही झाडं एकदम कमी दिसतात बघायला गेली तर थोडीफार. आणि बाकी तिकडं तिकडं खाऊ गल्ली सगळी. मस्त आहे गार्डन तसं लहान पोरांसाठी. आपण जायचं का बघू. जायचं का नाही. त्या लोकांची एक शाळा कॉलेज शाळा आज 15-20 स्कूल बस गेले भाई. 15-20 भाई. 15 कशाला म्हणतात स्कूल बस. तिथं आम्ही कधी एका स्कूल बसमध्ये गेलो नाही भाई. बोलून हात करून गेलोय उसाच्या ट्रॅक्टरवर गाड्यांना ह्यांना त्यांना. आणि 15 स्कूल बस बाबो. बेकार विषय बेकार. एवढं कुठं असतं तुला हा गावात भाई. आज काय ब्लॉग बनवू हेच कळत नाही म्हणून बाहेर पडलो. बाहेर पण काही खास असं काही जमाना खास असं काही स्पेशल झालं नाही. रोज डेली तर काय होणार नाही स्पेशल म्हणून जाऊ दे अनस्पेशल. आताच काहीतरी टाइमपास रियालिटी शो असतो आपला. रियालिटी ब्लॉग नाही मेरी जान. यो हे बेकार फटते तुम्हाला सांगतो कधी कधी. मग अशी कॅमेरा चालू केला आणि बागडातली गँग आली अख्खी पोरापोरींची. बेकार विषय झाला जरा. जाऊ द्या चालत एवढं तेवढं. स्टार्टिंग ब्रो स्टार्टिंग यो. हे बघ आज पण वॅगनर दिसते भाई. वॅगनर ना मार्केट खाल्ले भाई. मार्केट म्हणजे काय त्याच्या आईला काय गाडी खतरनाक. वॅगनर नुसती वॅगनर. जी बघल ती वॅगनर. नुसते वॅगनरच्या आईच्या गावात
बेकार विषय. हे बघा अजून एक वॅगनर. भाई इथं काहीतरी कार्यक्रम चाललाय वाटतं कॉलेजचा. आणि इथं टर्फ आहे स्वतःचं प्रायव्हेट त्यांचं. आपण नाही जाऊ शकत. जाऊ द्या. बघा अजून एक वॅगनर आईच्या गावात. बाई वॅगनर कडक विषय. एवढं विषय ना. अजून एक समोर वॅगनर आली आईच्या गावात. तुम्हाला वाटेल तो मुद्दा म्हणून वॅगनरच्या इलाक्यात जातोय जिथं वॅगनर जास्त तिथं. पण मी जिथं चालतो तिथं जास्त करून वॅगनर. ते काही पंक्चर सडलेली वॅगनर. पुढे इर्टिगा आहे. काय म्हणायचं आता. वॅगनर लवर्स जास्त आहेत आपल्या भारतात देशात. लेट्स गो. दाखवतो पुढचं काहीतरी. मांजर बुवा असा काय बघतोय. असं काय बघतोय. मांजर बुवा आहेस का बुवे आहेस तू. अय बाई घाबरा ना पण. जाऊ दे. डॉगेज बाय बघा कसा बसला एकदम गाडीवर निवांत चिल मध्ये. आणि त्यांचा ब्रदर इकडं डॉगेज बाय बघ कसं आहे निवांत एकदम चिल. ते मजा नाही लाईफ. कुणाचं किटकिट नाही काय नाही. बापाची गाडी आहे. ओ खतरनाक. त्यांना कोण काय बोलणार आहे. कोण काय बोलणार. डॉगेज बाय म्हणजे बादशाह बोलते बादशाह. हा नातकृतिक आहे संघटनेचे उपाध्यक्ष. तर ते मांजर तिचं घाबरत नव्हतं. ते कुत्रं तर घाबरत नाही. सगळी निवांत आहेत. फक्त आपणच गडबडीत आहे. डोक्याच्या दही बेकार विषय. निवडूसल्या गल्लीतनं पण गाडी जाणार होता टू व्हीलर. जाऊ द्या आता. स्विगी बॉय जिथं रोड जात नाही ना तिथं स्विगी बॉयच होतं. मला माहिती आहे ना हे. आणखी आपला भाऊ जातो ना. आणि आपण पण केलेलं त्याच्यासोबत करतोय सुद्धा कधीतरी आधीमध्ये. त्यामुळं भाई कॅरम काय विषय घेऊ. क्लासेसच वाटतं भाई इथं खतरनाकमध्ये. आता निघालो रोडच्या दुसऱ्या साईडला. आता एका ठिकाणी बाजारात जायचे. आरके बाजार म्हणून आहे तिथं. वस्तारा घेते आपल्याला फावडा काय आमच्या तिथं काय आम्हाला सांगितले क्लीन शेव म्हणून. एवढी कुठं दाढी चांगली आलेली ती पण आता क्लीन करायला लागते. आणि ती दर आठवड्याला थोडी वाढते. ती म्हणते नाही क्लीन शेवच पाहिजे क्लिअरच पाहिजे. मग रोज सारखं सलूनवाल्याला पैसे द्या परवडत नाही बाबा. 70-80 रुपये घेतो. त्यापेक्षा डायरेक्ट 150-200 रुपयाला काय फावडा असेल तेच घेऊ ना. म्हणजे कसं काय टेन्शनच नाही. एकदम क्लीन शेव. आली की कापली काही विषयच नाही. आता फावडा घेऊ आणि जाऊ घराकडं. बस झालं फिरणं. परत जाऊन झोपू. लेट्स गो. दाखवतो मला कुठला फावडा घेतोय. मग आता हे घेतले आपण 126 रुपयाचं एक फावडा आणि 8 ब्लेड टोटल. वेगवेगळं सुद्धा होतं. आणि दोघांची प्राईस एकच होती तशी. ह्याची आणि ह्याची एवढीच होत होती एवढी. शेवटी म्हणलं जाऊ द्या हे अक्कल घेतली. जाऊ दे करतो क्लीन शॉन जातो कामावर. निघाल्यात गाडी. आपले हॉबी शॅम्पू जाणे काय 10 बजे. आजचा ब्लॉग आपला इथंच संपतोय. कसा वाटला नक्की कमेंट करा. लय बोरिंग दिवस गेला. आता परत झोपणार आहे मी. आणि आता 10 वाजता जायचे. आता वाजलेत 7. जाऊ दे आता झोपतो. टाटा बाय बाय. कमेंट नक्की करा. या ना माझ्या चोंबड्यामध्ये कोंबड्या.